महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला आणि यामध्ये महाराष्ट्र राज्यात महायुतीची एक हाती सत्ता झाली आणि यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे राज्यात एकूण 20 आमदार निवडून आलेले आहेत आणि हे 20 आमदार राज्यातील कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत हे आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यात सर्वप्रथम सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर गजानन लवाटे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। यानंतर बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख हे निवडून आलेले आहेत। नितीन देशमुख यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नितीन देशमुख यांनी 2.5-3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे जे 40 आमदारांसह भाजप सोबत गेले होते त्यामध्ये नितीन देशमुख व धाराशिव येथील कैलास पाटील हे दोघं जण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत आणि त्यातीलच हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील नितीन देशमुख आहेत। हे दुसऱ्यांदा या ठिकाण बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यानंतर वणी विधानसभा मतदारसंघातून संजय देरकर हे निवडून आलेले आहेत। परभणी विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील हे निवडून आलेले आहेत। राहुल पाटील यांची पार्श्वभूमी जर पाहायची झाल्यास तर राहुल पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील प्रतापसिंह पाटील हे प्रसिद्धी असलेलं नाव आहे, त्यांचे हे भाऊ म्हणून ओळख आहे यांची। तर परभणी विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील हे निवडून आलेले आहेत। त्यानंतर विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊत हे निवडून आलेले आहेत। सुनील राऊत यांची ओळख राऊत या आडनावावरूनच होते। संजय राऊत यांचे हे बंधू आहेत सुनील राऊत। त्यानंतर जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून अनंत नर म्हणजे अनंत उर्फ बाळा नर हे निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू निवडून आलेले आहेत। यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून हरून खान जे एकमेव मुस्लिम उमेदवार होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे, ते हरून खान या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्याबरोबर कलिना विधानसभा मतदारसंघातून संजय पोतनीस हे कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर वांद्रे पूर्व येथून शिवसेनेच्या युवा सेनाची कार्यवाही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळणारे वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई हे निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर माहीम या विधानसभा मतदारसंघातून महेश सावंत याने राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव करून माहीममधून महेश सावंत हे निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणजेच आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी हे निवडून आलेले आहेत। शिवडी हा त्यांचा मतदारसंघ आहे। त्यानंतर भायखळा या विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर हे भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यानंतर पाहायचं झालं तर खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघातून बाबाजी काळे हे खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। तर त्यानंतर बार्शी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांचा पराभव करून दिलीप सोपल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यानंतर आपल्या धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील हे निवडून आलेले आहेत आणि कैलास पाटील यांनी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदेसोबत न जाता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निश्चय केला होता आणि ते त्यांच्यासोबत राहिलेले आहेत आणि कैलास पाटील हे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। त्यानंतर उमरगा येथे झालेल्या हाय व्होल्टेज लढतीत काटेकी टक्कर या लढतीमध्ये विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करून निसटता पराभव त्यांचा झाला आणि त्यामध्ये प्रवीण स्वामी हे उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून शिक्षक असणारे प्रवीण स्वामी पहिल्यांदा निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत अत्यंत निष्ठेने राहणारे आणि एक बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे भास्कर जाधव हे कोकणातील गुहागर ह्या विधानसभा मतदारसंघातून प्रचंड ताकदीने त्यांनी निवडणूक लढवून ते निवडून आलेले आहेत। भास्कर जाधव हे गुहागर
विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। हे आता पाहिलेले आपण हे एकूण 20 उद्धव ठाकरे यांचे आमदार आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवून हे 20 उमेदवार आमदार म्हणून यांनी निवडणूक लढवली आणि ते आज निवडून आलेले आहेत। तर असे हे 20 आमदार आपण या ठिकाणी पाहिले। धन्यवाद।